हे हर्षू, आज काय बनवते जेवायला? काय बनवू सांग? अरे काहीतरी आजचं मस्त फ्युजन बनव. काय कोली आणि वेस्टर्न फ्युजन. कोली आणि वेस्टर्न फ्युजन. प्रॉन्स पिझ्झा बनवू चालेल? प्रॉन्स पिझ्झा? अरे मस्त, मजा येईल. नमस्कार, तुमचं मी आहे कोली चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज एक नवीन डिश घेऊन आलेली आहे आणि हे कोली आणि वेस्टर्न फ्युजनचं मिक्सचर आहे. तर मी आज बनवणार आहे प्रॉन्स पिझ्झा. तर प्रॉन्स पिझ्झाला आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. चला बघूया आपण काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. आम्ही घेतलेलं आहे, हे मी घेतलेले आहे 2 कांदे, 2 टमॅटो, 2 शिमला मिरची, हा आपला कोळी मसाला आहे, हळद, मीठ. आणि आपल्याला लागणार आहे प्रॉन्स. आणि मी मोठे प्रॉन्स, तुम्ही बघितलेले आहे, मी मोठे प्रॉन्स घेतलेले आहे कारण ते मोठे प्रॉन्स कसे ते दिसल्यावर चांगले दिसतील. ओके, तर मी मोठे प्रॉन्स घेतलेले आहे. आणि हे आहे मोझरेला चीज, मी घेतलेलं आहे मोझरेला चीज. आणि हे आहे अमूल चीज. आणि अजून आपल्याला लागणार आहे टमॅटो कॅचअप. आणि अजून मी घेतलेलं आहे, हे आहे पिझ्झा सॉस. आणि हे आहे मेयोनीज. तर चला आपण सुरुवात करूया प्रॉन्स पिझ्झा बनवायची. प्रॉन्स पिझ्झा करायला आपल्याला लागणार आहे हा पिझ्झा ब्रेड. तर आपण तव्यावर आधी पिझ्झा ब्रेड गरम करून घेऊया. तर मी हा पिझ्झा ब्रेड घेतलेला आहे आणि हा पिझ्झा ब्रेड थोडा तव्यावर गरम करणार आहे, थोडा क्रिस्पी होण्यासाठी. चला आता आपण आधी पिझ्झाची टॉपिंग बनवूया. तर मी घेणार आहे एक टोप. आता मी आधी तेल टाकणार आहे. थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर मी टाकणार आहे कांदा. आता मी टाकणार आहे टोमॅटो. आता मी टाकणार आहे शिमला मिर्च. आता मी हा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च टाकलेली आहे आणि थोडी अशी मी शिजवणार आहे. जास्त नाही शिजवायचं, बस थोडंसं शिजवायचं. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च मस्त असं शिजत आलेला आहे. आता मी याच्यात टाकणार आहे मसाला. मी आधी टाकणार आहे हळद. त्याच्यानंतर मी आता टाकणार आहे आपला कोली मसाला. जरी कोली मसाला नसला तरी तुम्ही गरम मसाला टाकू शकता. आणि मी टाकणार आहे हे मीठ. मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यात मसाले पण टाकलेले आहेत. मसाला असा चांगला शिजायला द्यायचा. जर मसाला चांगला शिजला तर मग ते पिझ्झावर आपण जे टॉपिंग बनवणार आहोत ते टेस्ट एकदम मस्त निखरून येईल. आता मसाला शिजत आलेला आहे. मी आता टाकणार आहे याच्यात आपण घेतलेले हे प्रॉन्स. प्रॉन्स टाकलेले आहे. तुम्ही बघितलेलं आहे, मी प्रॉन्स पण एकदम असे मोठे घेतलेले, छोटे प्रॉन्स नाही घेतले. कारण कसं ते जेव्हा आपण पिझ्झावरती जे टॉपिंग टाकणार आहोत तर मग ते कसे प्रॉन्स मस्त असे दिसून येतील, छान असे दिसून येतील. तर मी मोठे प्रॉन्स घेतलेले आहेत.
आणि आता तुम्ही बघणार आहेत आता मसाल्याला थोडं प्रॉन्सचं पाणी सुटणार आहे, पण आपल्याला पाणी नाही ठेवायचं आहे, हे पाणी थोडं आटवायचं आहे आपल्याला. आता मसाला एकदम चांगला शिजलेला आहे, प्रॉन्स पण चांगले असे शिजत आलेले आहेत. आणि जसं की मी तुम्हाला बोलले हे पाणी जरा पण ठेवायचं नाही आहे, तर पाणी पण थोडं आता आटत आलेलं आहे पाणी. आता मसाला चांगलासा शिजत आलेला आहे ना, तर मी आता टाकणार आहे थोडासा टोमॅटो केचप. चला आता आपला मसाला रेडी झालेला आहे, एकदम मस्त असा सुक्का सुक्का असा झालेला आहे. सगळं मी टाकलेलं आहे याच्यात, एकदम मस्त असा घमघमीत सुगंध आलेला आहे मसाल्याचा. आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा मसाला थोडा थंड करायला ठेवूया आपण. आता मी ब्रेडला पिझ्झा सॉस लावणार आहे. चांगलं असं ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज. आता मी टाकणार आहे अमूल चीज. मी 2 टाईपचे चीज घेतलेले आहेत, एक अमूल चीज घेतलेलं आहे आणि मी एक अमूलचं मॉझरेला चीज पण घेतलेलं आहे. पिझ्झासाठी मॉझरेला चीज म्हणजे हा लागतोच. ओके, आता आपण टाकणार आहोत आपण बनवलेलं हे प्रॉन्सचं टॉपिंग. आता मी ह्या टॉपिंगवर परत टाकणार आहे चीज. आता मी ह्याच्यावर परत टाकणार आहे मॉझरेला चीज. आणि मी हे पिझ्झा आता कव्हर करणार आहे. पिझ्झा आपण गॅसवर ठेवलेला आहे चीज वगैरे टाकून. 5 to 7 मिनिट्स आपण हा ठेवायचा आहे गॅसवर, जोपर्यंत ही मॉझरेला चीज मेल्ट नाही होत. एकदा ही मॉझरेला चीज मेल्ट झाली की समजायचं आपला पिझ्झा झाला. पिझ्झा रेडी झालेला आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे चीजचा आणि प्रॉन्सचा. चीज मॉझरेला चीज एकदम मस्त अशी मेल्ट झालेली आहे. चला आता आपण खाऊन पण बघूया पिझ्झा कसा झालेला आहे. तर आपला रेडी झालेला आहे हा प्रॉन्स पिझ्झा.